राजीनाम्यानंतर राजकीय भूकंप, तिघे मैदानात पण सत्ता शेखर गोरे गटाच्या हातात. दहिवडी निवडणुकीत मोठा सस्पेन्स. दहिवडी नगरपंचायतीत सत्तेसाठी मोठा खेळ सुरू झाला आहे. तिघे उमेदवार मैदानात उतरले आहेत, पण नगराध्यक्ष कोण होणार हे ठरवणार फक्त एकच निर्णायक गट. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे. दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राजकीय आखाडा पूर्णपणे सजला असून कोणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दिलेल्या शब्दाला जागत माजी नगराध्यक्षा नीलम जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तिन्ही प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल करताच स्थानिक राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पक्षाकडून वर्षाराणी सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेंद्र मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याचबरोबर नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले नगरसेवक महेश जाधव यांनीही अर्ज भरत निवडणुकीत आणखी रंगत निर्माण केली आहे. त्यामुळे ही निवडणूक तिघांचा तिरंगा की दोघांची दंगल ठरणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र स्थानिक राजकारणात एकच सूत्र कायम मानले जाते, ज्याच्या हातात संख्या त्याच्याच हाती सत्ता. याच पार्श्वभूमीवर आता सर्वांच्या नजरा शेखर गोरे यांच्या गटाकडे लागल्या आहेत. त्यांच्या गटाचे 5 नगरसेवक निर्णायक भूमिकेत असल्याने सत्तेच्या चाव्या पुन्हा शेखर गोरे गटाच्या हातात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता अंतिम क्षणी कोणाला पाठिंबा मिळणार आणि दहिवडी नगरपंचायतीचा पुढचा नगराध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. दरम्यान दहिवडी नगरपंचायतीच्या सत्तेचा अंतिम फैसला आता काही तासांवर येऊन ठेपला असून राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शेवटच्या क्षणी कोणाचा गेम होणार आणि नगराध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण दहिवडीकरांचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.